मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आलेले भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे. मुंडे आणि धस यांच्यात 4.5 तास भेट झाली. यावेळी आपण उपस्थित होतो असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. त्यांच्यात मतभेद असतील, मनभेद नाहीत असं देखील सांगायला बावनकुळे विसरले नाहीत. तर धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्या निवासस्थानी भेटल्याचं धस यांनी कबूल केलंय. भेट घेतली असली तरी आपला लढा सुरूच राहणार असं देखील धस यांनी स्पष्ट केलंय. नाही, बरोबर आहे ना. मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे, आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही. कृपया जोडू नये. कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. का दवाखान्यात नेलं? भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो. आजची राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. मुंडे धस भेटीत नेमकं काय घडलं आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी धस यांनी भेट घेतली. धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर दोघांमध्ये भेट झाली. तब्येतीची विचारपूस केल्याची सुरेश धस यांची माहिती आहे. मुंडे धस आणि मी 4.5 तास एकत्र होतो असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी आपला लढा सुरूच राहणार हे धस यांनी आज स्पष्ट केलं. दरम्यान धस मुंडे भेटीवर आता मनोज जरांगेने एक सवाल उपस्थित केलेला आहे. संतोष देशमुखांचा खून पचवला की धसांना आमिष मिळालं? मनोज जरांगे यांचा सुरेश धसांना हा सवाल आहे. धस पळ काढतील असं वाटलं नव्हतं असं देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं हे वक्तव्य आहे. सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील, आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं. मला ताई विश्वासच बसाना भाऊ. ते दस गेले असते का, नाही मवाळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. जरांगेंच्या सवालानंतर आता दमानी यांच्या आरोपांकडे वळूया. मुंडे धस भेट ही बावनकुळेंनी करून दिली असं अंजली दमानी यांचं म्हणणं आहे. ही राजकीय सेटिंग सुरू आहे असा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीने केलाय. जे घडतंय ते अतिशय चुकीचं सुरू आहे असं देखील दमानी यांनी म्हटलंय. 4 ते 5 दिवसापूर्वी मला देखील कळलं होतं की धस आणि मुंडे यांची भेट झाली होती आणि ती बावनकुळेंनी करून दिली होती. पण ती ऐकिवात गोष्ट होती म्हणून मी काही विशेष बोलले नाही. पण आता जर हे धस यांनी कबूल केलंय आणि बावनकुळे देखील म्हणाले, तर त्याच्यानंतर मला अतिशय दुःख होतंय, राग येतोय की हे जे होतंय हे राजकीय सेटिंग न किळस येते या सगळ्याची मला. त्याच्यावर धस म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना. भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील जोरदार टीका केली आहे. दोघे 4.5 तास का भेटले असतील असा सवाल आता आव्हाडांनी विचारलाय. तर सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट कशी घेऊ शकतात असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला. आता 4.5 तास हे का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का नाही. आणि सध्याच्या मी काही वागण्यात फरक दिसतोय
धस्सा अतिशय क्षमाशील झालेत, संत परंपरेवर चालत ते, की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका. त्यांनी सांगितलं संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारलं असेल तर त्यांना माफ करून टाका. तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं म्हणजे 4 दिवसापूर्वी. अचानक युवतीनं का मारलाय हे काही कळायला मार्ग नाही. या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात? कधी ते नाशिकला जातात, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात, तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात. ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत? या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे. आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाहीत, तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे. विरोधकांच्या या टीकेनंतर आता धस मुंडे भेटीची कारणं काय आहेत आपण ती पाहूया. बघा, पहिलं कारण आहे फडणवीसांनी अजित पवारांवर निर्णय सोपवणं. अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची अगदी खंबीरपणे पाठराखण सुरू आहे. राष्ट्रवादी कोर कमिटीत देखील वर्णी लावून मुंडेंच्या प्रमोशनचा संदेश दिला. मुंडे धस भेटीत थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच उपस्थिती होती. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची देखील धार कमी दिलेली आहे. तो मे बी होऊ शकतं आहे की वरती प्रेशर आणून हे तोडाफोडा आणि राजकारण करा, असं काय होऊ शकतं. एकीकडे आपण बघतोय की जेव्हा माध्यमांमध्ये ही बातमी आली की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली होती, त्यानंतर सुरेश धसांनी मान्य केलं या भेटीचं. ते म्हणतात की मी प्रकृतीची काळजी करायला गेलो होतो, दिवसाढवळ्या गेलो होतो, मात्र बातमी सुरेश धस आपण बघतोय की रोज माध्यमांसमोर येऊन बोलत होते, मात्र भेटीची काही त्यांनी बातमी दिली नाही. जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे मान्य केलं. 4.5 तास ते भेटले. त्यावरूनच वाटतं की काहीतरी गडबड आहे. मला तो असं काय वाटत नाही, क्योंकि इतकी चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला आहे, त्याच्यामध्ये माघार घेणार मला असं वाटत नाही. पण जसं की मी सांगते की तोडाफोडा आणि राजकारण करा असं मला शक्य वाटते. पण जरी असं काय केला तो आज मला तो असं वाटते एकीकरण, युनिटी इज द स्ट्रेंथ. तो एकीकरण खूप गरजेचं आहे. आज आपण कोणी टीका टिप्पणी करू शकत नाही. जरी पुढे त्यांनी असं काय दाखवला कधी केला तो पण त्यानंतर बघू शकतो. सुरुवातीला आपण बघत होतो की सुरेश धस हे धनंजय मुंडेंवरती आरोप करत होते, अतिशय गंभीर असे आरोप होते. मात्र आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी असं म्हटलं की मी धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी मागितलाच नाही. तर या भेटीमुळे त्यांचे आरोपांची जी धार होती ती कमी झाली असं वाटतं. यदि तुम्ही एक तरफ तुम्ही आरोप करताय और एक तरफ तुम्ही हे म्हणताय की आम्ही. धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंची प्रतिक्रिया होती, तोडाफोड आणि राजकारण करा असं सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. पुढच्या बातमीकडे, एकीकडे सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचं कबूल केलं आणि त्यानंतर तिकडे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे अंतरवाली सराटीत पोहोचले. धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेची भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये धस आणि मुंडे भेटीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केल्याची माहिती आहे. आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं समजते. देवगिरी बंगल्यावर अजित पवार, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि बैठकीत अजित पवारांनी भूमिका मांडली. दरम्यान काल भाजपचे आमदार सुरेश धस यांची अजित पवारांनी भेट टाळली होती. च्या घटकेला जर अजित पवार आणि तटकरे यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PILs झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली. याच्याच वरून आता सिद्ध होतंय की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये. म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणारच नाही. मुंडेंवर केवळ बीड हत्या प्रकरणाचीच नव्हे तर कृषी साहित्य घोटाळ्यासह अनेक आरोप होत आहेत. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर तरी त्यांचा राजीनामा घेणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. पुढच्या बातमीकडे, राजीनामा सोडा, मात्र मंत्री धनंजय मुंडेंना अजित पवारांनी प्रमोशन दिलेलं आहे. कारण पक्षाच्या कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडेंना
स्थान देण्यात आलेलं आहे. आगामी निवडणुका आणि पक्षाची धोरणं ठरवण्यासाठी कोर टीम तयार करण्यात आली. यामध्ये नाराज छगन भुजबळांचाही समावेश आहे. कोर टीममध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. बघा, राष्ट्रवादीची ही कोर टीम आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेते. नाराज नेते छगन भुजबळ देखील आहेत, धनंजय मुंडे देखील आहेत आणि मंत्री हसन मुश्रीफ देखील आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बी टीम बीडमध्ये अजून सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप देखील त्यांनी केलाय. तर बी टीमच्या अनेक व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय. बीडचे पालकमंत्री अजित पवारच आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चुकीची आहे अशी खोचक प्रतिक्रिया दमानी यांनी दिली आहे. बी टीम मधले तर 4 नावं स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले. भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे. 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3. आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायवसे स्पष्ट झालेत. ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते. नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं. माझ्याकडे देखील अनेक व्हिडिओज आले आहेत आणि त्याच्यात अगदी उघडपणे ही बी टीम आत्ता काम करते असं दिसतंय. तर मला या ज्या लोकांवर मी आता जसं मी म्हटलं अजित पवारांकडनं मागणीच करणं चुकीचं आहे. ते तिथले पालकमंत्री आहेत, म्हणून मी आता ही मागणी एसपींकडे आणि डीजींकडे करणार आहे. आणि या बी टीमवर सुरेश धस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. बी टीमचे लोक आरोपीला मदत करतायत, अजून बरेच सह आरोपी आहेत, सीडीआर तपासा अशी मागणीच आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. जी घटना घडली त्याच्यानंतर तिथून फोनवरती बोलत होते, त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांच्या सौभाग्यवती मला वाटतं सरकारी वकील आहे. त्याच्यानंतर आका जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेसही काही लोक त्यांना सहकार्य करत होते. हे बी टीममधले हे जे सहकार्य करणारे लोक होते, हे लोक सहआरोपी का होऊ नयेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. बीड प्रकरणानंतर आता महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. त्याचा प्रत्यय आता आणखीन एका गोष्टीच्या निमित्तानं आलेला आहे. राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममधून आढावा घेतला जातो. मात्र आता एकनाथ शिंदेंनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केले. एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचं मानलं जातं. नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते. ज्या पद्धतीनं वॉर रूममध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे. म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूममध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो. त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे. पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती. त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे. त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे. प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललं आहे, नीट आहे. आता राज्यभरातील आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. अनंत परांजपेंनी देखील दमानी यांवर टीका केली आहे. धनंजय मुंडेंवर आरोप सिद्ध होत नाही तोवर कोणतीही कारवाई होणार नाही अशी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी दिलेली कागदपत्र हाच पुरावा हे मानण्याची गरज नाही. त्याच आरोपकर्ते आणि त्याच वकील आणि त्याच न्यायाधीश असल्यासारखं वागतात अशी टीका देखील परांजपेंनी केली. अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवारांनी नागपूरमध्ये अंजली दमानी यांवर एकेरी भाषेत सडकून टीका केलेली आहे. दमानी या रोज डॉक्युमेंट देणाऱ्या बाई आहेत. या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या विरोधात सुपारी घेऊन काम करणाऱ्या महिला आहेत. त्यांच्याकडे कागदपत्र आहेत तर त्यांनी थेट कोर्टात जावं असा सल्ला देखील प्रशांत पवारांनी दिला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुलेला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलिसांनी गुन्ह्याच्या आवाजाचे नमुने घेतलेत, त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेनी उठाव वगैरे काही केला नाही. ते ईडीला सीबीआयला घाबरून पळाले. ते जर घरगडी असते तर त्यांना आमदार केलं असतं का, असा सवाल राऊतांनी केलाय. त्यांना इतकी वर्ष मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली असती का? घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखं महत्त्वाचं खातं मुख्यमंत्र्यांनी दिलं असतं का, असा सवाल खासदार राऊतांनी केलाय. भाजपचे आमदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली. शरद पवारांची भांडी घासणारा माणूस आज त्यांच्यावरच टीका करायला लागला असं म्हणत निलेश राणेंनी राऊतांवर निशाणा साधलाय. तर संजय राऊत विकृत आहे, त्यानं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वाटोळ केलंय, अशी टीका देखील निलेश राणेंनी केली. यात विरोधी पक्षनेतेपदावरून आता वाद सुरू झालाय. ठाकरे गट विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद घेणार असतील तर काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार असल्याची माहिती आहे. विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाचे अंबादास दानवेंकडे आहे. त्यांची टर्म आता ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात गंगा नदीतील पवित्र स्नानाबाबत ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उफाळण्याची चिन्ह आहेत. प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पाप माझ्या अंगाला चिकटील म्हणून मी पाण्यात डुबकी मारली नाही, असं आमदार सुनील राऊत म्हणाले. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. तर लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी तुळजाभवानीला साकडं घालणार असल्याचं मंत्री भरत गोगावलेंनी सांगितलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटासंदर्भात एक मोठं भाकीत वर्तवलंय. पुढील 6 महिन्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा अंत होणार असा खळबळजनक दावा मंत्री योगेश कदम यांनी केलाय. तर ऑपरेशन टायगर आता थांबणार नाही, असं देखील कदम म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे 5 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्यानं ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे गटात सहभागी झालेल्या 7 पैकी 5 नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या हालचाली आहेत. ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या मनमानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं कोकाटेंनी म्हटलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वाळू माफियांना इशारा दिला आहे. वाळू माफियांचे हल्ले सहन केले जाणार नाहीत. कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी कारवाई होणार, असं कदम यांनी सांगितलं. तसंच वाळू माफियांच्या विरोधात लवकरच राज्यामध्ये नवीन धोरण लागू होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांसह उद्या ते परतूर येथे प्रवेश करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 22 फेब्रुवारी रोजी अमित शहा पुण्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार आहेत. मुलींच्या फी माफीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. ते 100 महाविद्यालयांना अचानक भेट देणार आहेत. फी माफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयांना केली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी धक्कादायक विधान केलंय. शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा त्यांनी केली. भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही तर 1 रुपयात पीक विमा देतोय, असं वादग्रस्त विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं. 1 रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते का, अशी टीका आमदार अंबादास दानवेंनी केली. शेतकऱ्यांच्या बळावर राज्य चालतंय. सरकारनं शेतकऱ्यांची कितीतरी अनुदानं थांबवली आहेत. अशा पद्धतीने जर कृषी मंत्री बोलत असतील तर मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो, असं अंबादास दानवे म्हणाले. अतुल लोंढेंनी कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शेतकरी देशाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्यांबद्दल काही संवेदनशीलता आहे की नाही, असा टोला लोंढेंनी लगावलाय. अजित पवारांनी अशा मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे, त्यांना पदावर बसण्याचा अजिबात अधिकार नाही, असा घणाघात लोंढेंनी केला. राज्यात आता 1 रुपयात पीक विमा बंद होण्याची शक्यता आहे, असे संकेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेत. राज्यात पिकानुसार विम्याचा हप्ता ठरवण्याचा पर्याय सरकारसमोर असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.
मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषी मंत्री कक्षाची देखील स्थापना होणार आहे, अशी घोषणा माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. ते अमरावतीत बोलत होते. कृषी मंत्री कक्षात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सूचनांची 24 तासात दखल घेणार असल्याचं आश्वासन कोकाटेंनी दिलंय.